नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर AMVI त्यालाच आपण मराठीमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामची आपण ॲनालिसिस करणार आहोत. या ॲनालिसिसमध्ये आपण या एक्झामचा असलेला प्रीचा सिलेबस, त्या सिलेबसचे सब्जेक्टचे टॉपिक आणि सब टॉपिक यांचं वेटेज आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आपण याच व्हिडिओमध्ये 2017च्या ह्या एक्झामच्या प्रीची ॲनालिसिस करणार आहोत. ह्या ॲनालिसिसमध्ये आपण नॉन टेक्निकल पोर्शन जो असणार आहे, सामान्य अध्ययन असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, याचे ऑप्शन्स सहित आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन सहित आपण डिस्कशन करणार आहोतच. तसंच आपण लेटेस्ट ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग याची आपण ऑप्शन्स सहित प्रत्येक ऑप्शनचं ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि याच्यामध्ये ॲडिशनल काही जे कन्सेप्ट असतील त्याचंही आपण डिस्कशन करणार आहोत. AMVI ही डायरेक्ट रिक्रुटमेंट असून यामध्ये इंटरव्ह्यू नसतो. परीक्षेचे प्रामुख्याने 2 टप्पे असतात, प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम. प्री एक्झाम ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम असून आपल्याला फक्त क्वालिफाय करायचे आहे. याचे मार्क्स पुढे कॅरी फॉरवर्ड होत नसतात. ही 100 मार्क्सची एक्झाम आहे आणि मुख्य परीक्षा ही रँक ठरवणारी एक्झाम असून 300 मार्क्सची एक्झाम आहे. आता प्री एक्झामची जर आपण थोडक्यात प्री एक्झामचा जर पॅटर्न बघितला तर प्री एक्झाममध्ये प्रश्नसंख्या टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 असतात. प्रत्येकी क्वेश्चन हा 1 मार्क्ससाठी म्हणजेच 100 क्वेश्चन 100 मार्क्स आणि यासाठीचा जो टाईम अलॉट केला आहे तो 1 तासाचा असून याचे जे क्वेश्चन्स असतात ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन आणि चुकीच्या प्रत्येकी एका क्वेश्चनला याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. म्हणजे 4 ॲन्सर चुकल्यानंतर 4 क्वेश्चनचे 4 ॲन्सर चुकल्यानंतर 4 क्वेश्चन चुकीचे झाल्यानंतर इथं रिडक्शन आहे -1 मार्क्स. आता हे एक्झामचा पेपर जर बघितला तर प्रत्येक क्वेश्चन हा मराठीमध्ये, त्यालाच अल्टरनेट हा इंग्लिशमध्येही अवेलेबल असतो. यामध्ये जर आपण या प्रीचा जर विषय बघितले, प्रीचे जर सब्जेक्ट बघितले तर याच्यामध्ये सामान्य अध्ययन, त्यालाच आपण जनरल स्टडी म्हणतो. याचे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असणार आहेत. यामध्ये जर बघितलं आपण चालू घडामोडी, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, सामान्य विज्ञान, ह्या सामान्य विज्ञानमध्ये आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन्स आहेत फिजिक्सचे आहेत, काही बायोलॉजीचे क्वेश्चन्स असतील आणि खूपच कमी केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स असतील. नंतर आहे भारताचा सामान्य इतिहास व भूगोल आणि नागरिकशास्त्र पॉलिटी हे आहे. नंतर बुद्धिमापन चाचणी जर बघितली आपण तर यालाच आपण ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणतो. 30 क्वेश्चन्स आहेत 30 मार्क्ससाठी. आणि नंतर आहे यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी, यालाच आपण इंग्लिशमध्ये लेटेस्ट ट्रेंड्स इन मेकॅनिकल अँड ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणतो. आणि याचे 20 क्वेश्चन्स असून 20 मार्क्ससाठी आहेत. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये थोडक्यात ॲनालिसिस जर तुम्ही बघितलं तर ह्या टॉपिकमध्ये हे करंट अफेअर्स, नंतर आहे हिस्ट्री, नंतर आहे पॉलिटिकल सायन्स, नंतर आपण जिओग्राफी डिस्कस केल्याप्रमाणे, जनरल सायन्स, सोशल अँड इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, नंतर आहे ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग आणि नंतर आहे लेटेस्ट ट्रेंड्स इन मेकॅनिकल अँड ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, जे की तुम्ही जर बघितलंच तर इतक्या वर्षीच्या पेपरमध्ये याचे क्वेश्चन्स विचारले गेलेले नसून हे 2011 पासून जो सिलेबस पॅटर्न थोडासा चेंज झाला आहे एक्झामचा. 2011ला आणि 2017ला याचे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. 20 क्वेश्चन्स 20 मार्क्ससाठी. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हेवी वेटेज टॉपिक आपल्यासाठी असणार आहे हा 30 मार्क्सचा. त्याला आपण ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग यासाठीचं बुक असणार आहे GS ग्रेवाल. मोर दॅन सफिशियंट आहे. याची जर प्रॅक्टिस असेल मोर दॅन सफिशियंट आहे 30 मार्क्ससाठी. नंतर आणखी थर्ड हेवी वेटेज सब्जेक्ट जर बघितला, टॉपिक जर बघितला तर करंट अफेअर्स आहे, चालू घडामोडी त्याला म्हणतो आपण. नंतर आपण याचे क्वेश्चन्स, याची ॲनालिसिस आपण बघणार आहोत. 8 मार्क्स 8 मार्क्स 9 मार्क्स 9 मार्क्स 9 मार्क्स 6 मार्क्स या ठिकाणी. तसंच याचं वेटेज जर बघितलं आपण मागच्या 2011 मध्ये हे 10 मार्क्सला इथं विचारलंय, इथं 8 मार्क्सला विचारलंय, इथं हे 8 मार्क्सला विचारलंय, इथं हे 10 मार्क्सला विचारलंय. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 8 मार्क्सचा याचा ॲव्हरेज आहे प्रत्येक टॉपिकचं. जसं की याचं 9 मार्क्सचा ॲव्हरेज आहे
आणि जसं की याचं 30 मार्क्सचाच ॲव्हरेज आहे. आपल्याला दिसून येईल ह्या 2011 आणि 2017चाच सिलेबस आपल्याला जनरली आणि वेटेज आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि हेच आता आपण 2017चा क्वेश्चन पेपर याचे ॲनालिसिस करणार आहोत आपण यामध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2017 30 एप्रिल रोजी हा झालेला पेपर. एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100. आपण जो डिस्कशनसाठी घेतलाय हा पेपर सेट ए असेल, त्यासाठीचा वेळ असणार आहे 1 तास. ह्या इथं असतील याच्या जनरल सूचना असतील आणि आपण आता 1 बाय 1 क्वेश्चन डिस्कशनला सुरुवात करूया. बघितल्याप्रमाणे दोन्ही क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल आहेत. मराठीमध्येही आहे, इंग्लिशमध्येही आहे. आपल्या कम्फर्टनुसार आपण हा सिलेक्ट करू शकतो. तर आपण ह्या पेपरच्या डिस्कशनमध्ये जो नॉन टेक्निकल पोर्शन असणार आहे तो आपण मराठीमध्ये प्रिफर करूया. फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल आणि तसंच पुढे रिसेंट ट्रेंड्स असतील आपण इंग्लिशमध्ये फॉलो करूया. यामध्ये क्वेश्चन नंबर 1, अग्नी 5 ज्याची भारताने डिसेंबर 2016 मध्ये चाचणी केली त्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. ऑप्शन ए, भारताने आतापर्यंत चाचणी केलेल्या क्षेपणास्त्रापैकी ते सर्वाधिक लांब पल्ल्याचे आहे. भारत हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान गटाचा सदस्य बनल्यानंतर अग्नी 5ची पहिलीच चाचणी होती. ते जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ते आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे 3. ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे आणि डी सुद्धा करेक्ट आहे. याच्यामध्ये चुकीचं स्टेटमेंट असणार आहे सी, ते जमिनीवरून हवेत मारा न करणारे असून ते जमिनीवरती मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. वेगवेगळे टाईप्स असतात, जसे की बॅलिस्टिक मिसाईल असेल, क्रूज मिसाईल असेल, हे क्रूजचे काही टाईप. आणि ह्याच बॅलिस्टिक मिसाईलमध्ये सुद्धा आपण बघतो जमिनीवरनं हवेत मारा करणारे असतात, जमिनीमध्ये मारा करणारे असतात. आणि आपण बघतो की पाण्यामधनं हवेत मारा करणारे किंवा पाण्यामधनं जमिनीवरती मारा करणारे क्षेपणास्त्र असतात. हे बॅलिस्टिक मिसाईल याच्यामध्ये सुरुवातीचा हा इनिशियल पिरियड हा बूस्ट पिरियड असून हा नंतर ही जी बॅलिस्टिक मिसाईल ही खाली पडते, अंडर ग्रॅव्हिटी स्ट्राईक करते. त्याच्यामध्ये ही जी प्रोफाईल आहे याला आपण ट्रॅजेक्टरी म्हणतो. आपण जर बघितलं तर बॅलिस्टिकचे एक्झाम्पल्स धनुष असेल, पृथ्वी 1 असेल, पृथ्वी 2 असेल, अग्नी 1 असेल, अग्नी 2 असेल, या टाईपचे असतात. त्याला गायडेड फेज असतो हा सुरुवातीचा ह्या बॅलिस्टिक मिसाईलचा. या मिसाईलविषयीची ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर बघायची असेल ते सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. याची रेंज जास्त आहे. रेंज म्हणल्यानंतर लांब पल्ल्याची रेंज आपण याला ह्या ट्रॅजेक्टरी मोशनमध्ये याला रेंज म्हणतो. हा इनिशियल पॉईंट आणि हा टार्गेट पॉईंट असतो. हा नंतर एक क्षेपणास्त्राचे वजन 50,000 किलोग्राम आहे. 19 एप्रिल 2012ला याची पहिली यशस्वी चाचणी ओरिसामधलं व्हीलर बेटावरनं केली होती आणि 26 डिसेंबर 2016ला शेवटची चाचणी केली होती. यामध्ये आपण बघितलंच तर हे आंतरखंडीय, त्यालाच आपण इंटर कॉन्टिनेंटल सुद्धा म्हणतो. आणि आपण बघितलंच याचा MTCR नाही तर इथं खाली इंग्लिश क्वेश्चनमध्ये अवेलेबलच आहे, त्याला मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम म्हणतो. आणि नंतर असेल हे ICBM, त्याला इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असे म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन 2, चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. साक्षी मलिक ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय आहे. दीपा मलिक ही पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. PV सिंधू हिचे पिता अर्जुन पदक मिळवलेले व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर निवडलेल्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला आहेत. तर याचं चुकीचं स्टेटमेंट ह्या ऑप्शनपैकी असणार आहे 1. कारण साक्षी मलिक ही कुस्ती खेळात ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय आहे आणि तिला या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक सुद्धा मिळाले आहे. नंतर डिस्कस करूया आपण दीपा मलिक विषयी. दीपा मलिक बघितलंच तर 30 सप्टेंबर 1970 हरियाणामध्ये जन्म झालेला असून पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय आहेच. तसंच 2016ला रिओ दी जेनेरिओ ब्राझीलमध्ये झालेली ही ऑलिम्पिकमध्ये सिल्वर पदक सुद्धा मिळालेले आहे याच्यामध्ये. नंतर आपण डिस्कस करूया PV सिंधू विषयी. खरं तर याचं PV सिंधू ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली
सर्वात तरुण भारतीय आहे पी व्ही सिंधू. पी व्ही सिंधू विषयी जे काही क्वेश्चन्स पी व्ही सिंधू विषयी पी व्ही सिंधूचा फुल फॉर्मच विचारतात. पुसरला वेंकट सिंधू ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली तरुण महिला असून 2015ला पद्मश्री, तसेच 2013ला अर्जुन पुरस्कार, आणखीच 2013ला इंडियन ऑफ द इयर आणि 2016ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांना त्याला सन्मानितही करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3. खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रातील वृक्षारोपणासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेला? 1 जुलै 2016, 15 जुलै 2015, 9 ऑगस्ट 2016 आणि 15 ऑगस्ट 2016. तर याचं करेक्ट आन्सर आहे 1 जुलै 2016. आता याविषयी बघूया. याच दिवशी 2.82 कोटी झाडे लावण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाने 1 जुलै ते 7 जुलै 2017 वन महोत्सव म्हणून सुद्धा साजरा केला. तसंच 1926 ही हॅलो फॉरेस्ट मदत लाईन सुद्धा सुरू करण्यात आली होती याच दिवशी. तसंच आपण या 9 ऑगस्ट विषयी बोलूया. बघितलंच तर आपण 9 ऑगस्ट हा दुसऱ्या महायुद्धाचा शेवटचा दिवस ठरला आणि तसंच याच दिवशी औद्योगिक शहर नागासाकी 9 ऑगस्ट 1945ला अणुबॉम्बच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. तोच हा 9 ऑगस्टचा दिवस. क्वेश्चन नंबर 4. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती जगदीशसिंह खेर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले? कर्नाटक व छत्तीसगड, उत्तराखंड व कर्नाटक, उत्तराखंड व छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड. त्याचं करेक्ट आन्सर आहे 2, उत्तराखंड व कर्नाटक. न्यायमूर्ती जगदीशसिंह खेर यांचा जन्म 28 ऑगस्ट 1992चा आणि त्यांच्याविषयी जर बोलायचं झालंच तर ते भारताचे 44वे न्यायमूर्ती व पहिले शीख म्हणून त्यांना ओळखतो आपण. त्यांचा कार्यकाल जर बघितला आपण न्यायमूर्ती म्हणूनचा तर 4 जानेवारी 2017 ते 27 ऑगस्ट 2017चा आहे. आणि आता याविषयी जर बोलायचं झालं तर कर्नाटकचा त्यांचा कालावधी असेल. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी 8 ऑगस्ट 2010 ते 12 सप्टेंबर 2011 रोजी काम केले, या दरम्यान काम केले. आणि उत्तराखंड विषयी बोलायचं असेल तर उत्तराखंडाच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून 29 नोव्हेंबर 2009 ते 7 ऑगस्ट 2010 या कालावधीत काम केले. आता यांच्याविषयी ट्रिपल तलाक हा त्यांचा महत्वाचा निर्णय. न्यायमूर्ती जगदीशसिंह खेर, चीफ जस्टिस म्हणतो आपण त्यांनाच. क्वेश्चन 5. डिल्मा रुसेफ या ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. डिल्मा रुसेफ या ब्राझीलच्या 36व्या अध्यक्ष होत्या. मागील वर्षी डिल्मा रुसेफ यांना महाभियोग चालवून पदावरून दूर करण्यात आले. महाभियोग यालाच आपण इम्पिचमेंट म्हणतो. इम्पिचमेंट, महाभियोग. कुठलं विधान करेक्ट आहे, कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे? तर याचा आन्सर असणार आहे 4. तिन्ही आन्सर्स करेक्ट आहेत, तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत. डिल्मा रुसेफ विषयी जर ॲडिशनल पॉईंट सांगायचं झालं तर त्या ब्राझीलमधील प्रसिद्ध अर्थतज्ञ व राजकीय नेत्या आहेत. 36व्या अध्यक्ष होत्या, हे सुद्धा करेक्ट आहे. इम्पिचमेंट चालवून त्यांना पदावरून काढण्यात आले होते, हे सुद्धा करेक्ट आहे. क्वेश्चन 5, आन्सर 4. क्वेश्चन 6. इरोम शर्मिला यांनी मणिपूर राज्यात कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली? आपण त्याला प्रजा म्हणतो. तर याचं आन्सर आहे पीपल्स रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्स. खरं तर हे PRGA बट इथं आहे पीपल रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्स, हे करेक्ट असणार आहे. आता यांच्याविषयी जर आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची असेल तर इरोम शर्मिला याच्या पक्षप्रमुख, पक्षाची स्थापना 2016, या पक्षाला लगेचच प्रादेशिक पक्षाचा सुद्धा दर्जा. आणि यांचा जन्म, इरोम शर्मिलांचा जन्म 14 मार्च 1972.
आणि बोलायचं झालं तर ह्या पक्षाचा मुख्य उद्देश होता आर्म्ड फोर्सेसच्या ऍक्टच्या विरोधात लढा देणे. आणि आपल्याला माहितीच आहे की इरोम शर्मिला ह्या 16 वर्षाचं उपोषण करणारी स्त्री म्हणून ओळखले जाते. तसेच त्या मणिपुरी कवी सुद्धा आहेत. त्यांनाच आपण आयरन लेडी सुद्धा म्हणतो. आणि बघितलंच तर यांना यांना ग्वांझू हा पुरस्कार 2010 साली लाईफ टाईम अचिव्हमेंट आणि तसंच रवींद्रनाथ टागोर शांती पुरस्काराने सुद्धा यांना सन्मानित करण्यात आहे. इरोम शर्मिला PRJA. क्वेश्चन 7. स्वच्छ स्वास्थ्य सर्वत्र या उपक्रमाविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? आता कोणते विधान सत्य नाही? त्याचा शुभारंभ नवी दिल्ली येथे 29 डिसेंबर 2016 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे पिण्याचे पाणी आणि स्वच्छता व मानवी संसाधन विकास मंत्रालयाच्या सहकार्याने घेतलेला हा उपक्रम तो स्वच्छ भारत अभियानाचा भाग नाही. याद्वारे 700 पेक्षा जास्त गट हे खुले मल विसर्जन मुक्त म्हणून घोषित करण्यात येऊन प्रत्येक गटास 10 लाख वाटप करण्यात येईल. तर कोणते विधान सत्य नाही? तर याचा आन्सर असणार आहे 3, थर्ड सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 7 सी. कारण स्वच्छ स्वास्थ्य सर्वत्र 29 डिसेंबर 2016 याची सुरुवात झालीच तर होतीच. हा स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग आहे आणि स्वच्छ भारत मिशन व कायाकल्प कार्यक्रमाची काही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी याची सुरुवात केली गेली होती. क्वेश्चन नंबर 8. 2016 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू केलेला कायाकल्प उपक्रम काय आहे? माता मृत्यूदर कमी करण्याचा उपक्रम, अर्भकाच्या सर्वांगीण विकासासाठीचा उपक्रम, वयस्क लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी संबंधीचा उपक्रम, स्वच्छता मानके उंचावण्याचा उपक्रम असून यात साफसफाईच्या सवयी, स्वच्छता, प्रभावी कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवामधील संक्रमण नियंत्रण यांचा समावेश होतो. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे 4. आपण जर बघितलं तर 15 मे 2015 ला याची सुरुवात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत आणि ह्याचा हाच पर्पज होता. याचा हाच ऑप्शन 4 मध्ये तो पर्पज होता. आणि जर बघितलं असतं आपण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील 2 जिल्ह्यांना जिल्हा रुग्णालयाला पुरस्काराने सन्मानित केले जाणार होते. हा तो उपक्रम कायाकल्प इनिशिएटिव्ह. क्वेश्चन नंबर 9. डॅश डॅश यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील D.Phil पदासाठी प्रबंध लिहिला होता. त्यात भारताने खुल्या व्यापाराकडे जावे असे म्हटले होते. मनमोहन सिंग, चिंतामणराव देशमुख, धनंजय गाडगीळ, अमर्त्य सेन. याचं करेक्ट आन्सर असणार आहे मनमोहन सिंग. मनमोहन सिंगाविषयी माहिती. यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932. आता बघितलं असतं हे देशाचे 13वे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, राज्यसभेमध्ये 1998 ते 2004 मध्ये, अर्थमंत्री सुद्धा होते 1991 ते 1996. आणि तसंच बघितलं तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे 1982 ते 85. आणि नंतर जर आपण बघितलं त्यांनी राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व केले आहे. आसामचे प्रतिनिधित्व यांनी केले आहे. नंतर बघूया चिंतामणराव देशमुख. जन्म 14 जानेवारी 1996 14 जानेवारी 1896 ते 2 ऑक्टोबर 1982 यांचा कालावधी. मृत्यू. नंतर आपण यांच्याविषयी ते पहिले ICS ज्यांची नियुक्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती 1943 ला झाली होती. म्हणजे ते 3रे गव्हर्नर. आणि बघितलं सर अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी 1950 ते 56 मध्ये काम केले. अर्थमंत्री 50 ते 56. आणि पद्मविभूषण 1975 त्यांना भेटला होता. 1975 ला पद्मविभूषण. आणि पुढे बघितलं सर आपण डॉक्टर ऑफ सायन्स कलकत्ता युनिव्हर्सिटी आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर पंजाब युनिव्हर्सिटी यांच्याविषयी आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर बघूया धनंजय गाडगीळ. जर यांचं सांगायचं असेल तर 10 एप्रिल 1901 ते 1971 यांचा ड्युरेशन. प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संस्थापक म्हणून सुद्धा होते. देशाच्या सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान. आणि माहीतच असेल तर प्रवरानगर यांच्याच सहकारातील
पहिला कारखाना प्रवरानगर येथे सुरू केला गेला होता. धनंजय गाडगीळ. बोलूया अमर्त्य सेन विषयी. 3 नोव्हेंबर 1933 ला यांचा जन्म. 1933 आपल्यासाठी महत्वाचं. आता बघितलंच तर प्रसिद्ध अर्थतज्ञ व तत्ववेत्ता, मानवी विकास सिद्धांत मांडण्यात योगदान, नोबेल पारितोषिक सुद्धा आहे त्यांना अर्थशास्त्रामधलं, इकॉनॉमिक्स मधलं 1998 ला. त्यांना भारतरत्न सुद्धा पुरस्कार आहे 1999 ला. आणि जॉन स्किटी पारितोषिक आहे त्यांना राज्यशास्त्रामध्ये 2017 ला. आणि त्यांचा एसे, निबंध, प्रबंध एन्टायटलमेंट अँड डेप्रिव्हेशन 1981 फेमस. आपल्यासाठी महत्वाच्या पर्सनॅलिटीज. क्वेश्चन 10 जोड्या जुळवा. मॅच द फॉलोइंग. इंडिया अंडर द क्वीन, इंडिया टुडे, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया, इंडिया अंडर द क्वीन विल्यम हंटर, इंडिया टुडे गेस रजनी पालमे दत्त, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया रमेशचंद्र दत्त, प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया विल्मी डिग्बी. आपल्याला माहिती आहे की 1901 ला हा लिहिला गेला होता. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर आपण रजनी पालमे दत्त एक कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन मध्ये जर्नलिस्ट, थेरॉटिकलिस्ट म्हणून हे फेमस आहेत. आणि बघितलंच तर आपण हे विल्यम डिग्बी यांनी बुक लिहिलेलं आहे 19th सेंचुरीचं. आता ह्याच्या बुक म्हणल्यापेक्षा त्यांनी ट्रान्सलेशन केलं होतं. आपल्याला माहिती आहे की महाभारत, रामायण यासाठीचे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व. क्वेश्चन नंबर 11 सन डॅश डॅशचा औद्योगिक धोरण ठराव म्हणजे भारताची समाजवादी समाज रचना साध्य करण्याचे उद्दिष्ट गाठण्याची आर्थिक घटना आहे. आता हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 1948, 1956, 1977, 1991. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे 1998. सो 1948 ऑप्शन 1. आता यामध्ये बघायचं झालं तर हे देशाचे पहिले औद्योगिक धोरण, मोठ्या उद्योगांच्या राष्ट्रीय करण्याची मागणी याच धोरणामध्ये. तसंच बघितलं तर उद्योगांचे 4 गटामध्ये विभाजन, उद्योजन्य परिस्थितीत सरकार कोणताही उद्योग ताब्यात घेण्याची तरतूद याच औद्योगिक धोरणामध्ये. खाजगी क्षेत्राला दुय्यम स्थान दिले गेले. आणि तसंच याच क्षेत्रानुसार ही एफडीआयचे धोरणही स्पष्ट केले गेले होते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. नंतर बघूया 1956. 1956चे औद्योगिक धोरण देशाचे दुसरे औद्योगिक धोरण म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या धोरणाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना महत्त्व दिले गेले होते. आणि सरकारची मक्तेदारी उद्योगामध्ये वाढली. खाजगी क्षेत्राकडे दुर्लक्षही करण्यात गेले होते. आणि याच धोरणामुळे भारताच्या औद्योगिकरणावरती दूरगामी परिणाम झाले होते. 1956. नंतर डिस्कस करूया 1977चे औद्योगिक धोरण. डिसेंबर 1977 ला माहिती आपल्याला जनता सरकारने याची घोषणा केली होती. आणि याविषयी 1956च्या धोरणावर टीका, लघु उद्योगांच्या विकासावर भर देण्यात आला. लघु उद्योग व कुटीर उद्योग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर सुद्धा भर. आणि म्हणलं जातं की गांधीजींच्या तत्वावर आधारित हे औद्योगिक धोरण होते 1977. नंतर बघूया 1991. माहिती आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग असतानाचे अर्थमंत्री असतानाचे LPG आपण त्यालाच म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. 24 जुलै 1991 ला धोरण जाहीर. औद्योगिक परवाना पद्धती रद्द करण्यात आली. तसंच याच सार्वजनिक क्षेत्र भूमिका कमी करण्यात येऊन लघु उद्योग आरक्षण कमी करण्यात आले. आणि बघितलं तर खाजगीकरण व निर्गुंतवणूक प्राधान्य देऊन FDI आणि आधुनिक तंत्रज्ञानास याच धोरणामध्ये प्रवेश दिला गेला. औद्योगिक स्थानिकीकरणाचे धोरण सुद्धा शिथिल करण्यात आले होते याचमध्ये. याविषयी हे डिस्कशन महत्त्वाचं आहे आपल्यासाठीचा हा पोर्शन. कुटीर उद्योगाबाबतच्या पुढील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कुटीर उद्योगाला आपण इथे बोलतोय कॉटेज इंडस्ट्रीज, इंग्लिश मधला शब्द. कुटीर उद्योग खेड्यात उत्पादन कार्य करीत आहेत. कुटीर उद्योगात कामगारांना वेतन देऊन कामावर घेतले जाते. स्थानिक गरजा भागविणाऱ्या वस्तूंचे उत्पादन कुटीर उद्योगातील भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण लघु उद्योगापेक्षा मोठे असते. क्वेश्चन 12चं आन्सर असणार आहे
ए अँड सी, ए आणि सी हे करेक्ट स्टेटमेंट आहे आणि हे करेक्ट आहे. कुटीर उद्योगात कामगारांना वेतन देऊन कामावर घेतले जात नाही, तो कुटीर उद्योग नाही. तो आहेच पुढचा आपल्याला लघु उद्योग. कुटीर उद्योगातील भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण लघु उद्योगापेक्षा मोठे नसूल कमीच असते. लघु उद्योग हे लार्ज स्केल आहे. याच्यामध्ये आपण लोकांना रोजगार देऊन कामावरती घेतो. आणि कुटीर उद्योग जर बघितलं तर आपण एक्झाम्पल फॅमिली, एखादी फॅमिली हा उद्योग खेड्या गावामध्ये सुरू करते. फॅमिली मेंबर्स याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. तेच असतात प्रामुख्याने खेड्यात उत्पन्नाचे कार्य आणि उद्योगात स्थानिक गरजेच्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि मुख्य उद्देश स्थानिक गरजा भागविल्या जाव्यात आणि आर्थिक सक्षमता प्राप्त व्हावी. हातमाग असेल, वेदकाम असेल, बांबू काम असेल, मधमाशा घोंगड्या विणणे असेल, विड्या वळणे असेल, कुंभारकाम असेल, लोहार काम असेल, तेल घाण्याचे असेल, हे कुटीर उद्योग आहेत. हे कॉटेज इंडस्ट्री. क्वेश्चन 13. 1991च्या नवीन आर्थिक धोरणात लघु उद्योगाबाबत पुढीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या? 1991च्या आर्थिक धोरणानुसार आहे. भांडवल गुंतवणूक मर्यादा 35 लाख, भांडवल गुंतवणूक मर्यादा 60 लाखापर्यंत वाढवली. पुरेशा प्रमाणात वित्त पुरवठा उपलब्ध करून देणे, कच्च्या मालाचा पुरवठा व विपणन सुविधा उपलब्ध करून दिली. 13चा आन्सर असणार आहे बी. 2 नंबरचा बी सुद्धा करेक्ट आहे, सी सुद्धा करेक्ट आहे आणि डी सुद्धा करेक्ट आहे. याच्यामध्ये हे 35 लाख नसून 60 लाखापर्यंत आहे. करेक्ट आहे आणि हे सुद्धा करेक्ट आहे. हा आहे लघु उद्योग. लघु उद्योग म्हटल्यानंतर आपण बाहेरच्या कामगारांना सुद्धा इथं आपण संधी देतो. 10 लोक, साधारणतः कमीत कमी 10 लोक असतात यामध्ये. आणि बघितलंच तर आपण लघु उद्योग आरक्षण कमी, खरं तर याच लघु उद्योगांना आरक्षण कमी करण्यात आले होते. आणि या उद्योगाला औद्योगिक विकास बँकामार्फत वित्तीय सहाय्य म्हणजे लोन, भांडवल गुंतवणूक मर्यादित वाढ आणि कच्च्या मालाचा पुरवठा व विपणन सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली होती याच्यामध्येच. आपण जर बघितलं तर एक्झाम्पल डिस्पोजेबल कप तयार करणं, घी, पनीर याच्या टाईपच्या छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज असेल, एकदम स्मॉल स्केलवरती. क्वेश्चन 14. 1956च्या मध्यावर भारताने 2 प्रतिनिधी मंडळे डॅश डॅश येथे पाठवलं होतं यांना. त्यांच्या सहकारी संस्था कशा संघटित केल्या आहेत? शेती उत्पादनात जलद वाढ कशी मिळवली याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं होतं चीनमध्ये. आता आपण जर बघितलं तर याचा आन्सर चीन. रशियाविषयी जर डिस्कस करायचं झालं आपल्यासाठी हे महत्त्वाचा पॉईंट आहे. रशिया आणि भारत या देशात मैत्री करार, ब्रह्मोस क्षेपणास्त्र असेल, जसं की फायटर जेट्स असतील, सुखोई असेल, विक्रमादित्य पाणबुडी असेल आणि बरेचसे काही हे रशिया आणि भारत यांच्यातील करारामुळे शक्य झालेले आहे. डिफेन्समध्ये खूप बऱ्यापैकी कामं यामुळे झालेली आहेत रशियामुळे. आता आपण डिस्कस करूया क्युबाविषयी. आता क्युबा ही कंट्री नसून ही बेट आहे छोट्या. सिगारसाठी लागणाऱ्या तंबाखूच्या उत्पन्नात हे अग्रेसर आहे. साल्सा संगीत, त्याला आपण कॅसिनो म्हणतो, यासाठी फेमस आहे. आणि इथे क्युबामध्ये स्पॅनिशचा प्रामुख्याने उपयोग होतो आणि याचा एक मोटो आहे, होमलँड ऑर डेथ वी शाल ओव्हरकम. क्युबा, आय रिपीट, याचा मोटो आहे होमलँड ऑर डेथ वी शाल ओव्हरकम. नंतर बघूया आपण इस्रायल विषयी. माहिती आहे, इस्रायल शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश म्हणून ओळखला जातो. आपण इरिगेशन टेक्नॉलॉजी ही या इस्रायलकडनंच घेतलेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत त्याचा 97 क्रमांक लागतो. आणि इस्रायल आणि जॉर्डन यांच्या सीमेवर एक प्रसिद्ध मृत समुद्र डेड सी म्हणून फेमस आहे. तो डेड सी त्याला आपण म्हणतो, मृत समुद्र म्हणतो. सगळ्यात जास्त क्षार असलेला हा समुद्र, सॉल्टियर समुद्र, याचा क्षार नॉर्मल सीपेक्षा 9.6 टाइम्स जास्त असतं सॉल्टचं पर्सेंटेज. म्हणजे खूप हेवी वॉटर असतं. याच्यामध्ये पोहणं सुद्धा खूप सोपं बनतं. ऑलमोस्ट न पोहता येणारा व्यक्ती सुद्धा पोहू शकतो असं म्हणलं जातं. आणि इतकं हेवी वेट आहे हा समुद्राचं पाणी. खारं पाणी आहे जास्त. कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं खूपच जास्त आहे. ओटावा करार 1933 संबंधी योग्य विधान ओळखा. ओटावा पॅक्ट म्हणतो आपण त्याला. ओटावा करार, ओटावा पॅक्ट फेमस आहे 1933चा. ओटावा करार सांस्कृतिक देवाणघेवाण संबंधी होता. ब्रिटिश साम्राज्यातील उद्योगप्रधान राष्ट्रांनी
परस्परांना जकात सवलती द्याव्यात, हुकुमशहांना आळा घालण्यासाठी, भारतीय कृषी उद्योगाचा विकास करण्यासाठी हा करार होता. तर यातलं करेक्ट आन्सर असणार आहे हे बी 2. का? आपण बघूया हा करार काय होता एक्झॅक्टली. द्विपक्षीय परस्पर जकात सवलत आणि समझोतेसाठी ओटावा येथे 20 जुलै, याची डेट 20 जुलै ते 20 ऑगस्ट 1932 ला परिषद घेऊन करार केला. ब्रिटिशांना कॅनडाच्या बाजारात योग्य संधी मिळाव्यात, खरं तर हाच पर्पज होता. ब्रिटिश उत्पादनावरती कमी कर आणि हा करार ब्रिटनच्या व्यापाराच्या वाढीसाठी होता, ओटावा पॅक्ट. क्वेश्चन 16. औद्योगिक क्रांतीमुळे समाज जीवनावर खालीलपैकी कोणते परिणाम घडून आले? औद्योगिक इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. कारागिरावरती बेकारीची पाळी आली, ग्रामीण भागातील लोक शहराकडे, शेती व्यवसायाचे महत्त्व वाढले, संपूर्ण समाज जीवन ढवळून निघाले. याचा आन्सर असणार आहे हेच ए बी डी हे करेक्ट आहेत. याच्यामध्ये हे सी चुकीचं आहे. याच्यामध्ये खालीलपैकी कोणते परिणाम घडून आले तर हे महत्त्वाचं आहे. यस, शेती व्यवसायाचे महत्त्व, याच्यामध्ये ए हे पण बरोबर आहे, बी हे सुद्धा बरोबर आहे आणि याचं 3 नंबर हे 3 आन्सर करेक्ट आहे. बघूया आपण आता एक्झॅक्टली. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये 18व्या शतकात आणि या क्रांतीमुळे कुटीर उद्योग तर धोक्यात आलेच. कारागिरावरती बेकारीची पाळी, शेती व्यवसायाचे महत्त्व वाढण्याचे तेच तर कारण आहे. ग्रामीण भागातील लोक शहरांकडे धाव घेऊ लागले, संपूर्ण समाज जीवन ढवळून निघाले, करेक्ट आहे सुद्धा. उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती होती. क्वेश्चन 17. पुढील शेतकरी संघटना आणि त्या राज्यातील होत्या ती राज्ये जुळवा. राज्य रोयतू संघ. आता युनियन म्हणलं की पंजाब, आणि याच्यामध्ये बघितलंच तर जोड्या जुळवा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण राज्य रोयतू संघ कर्नाटक, आता खेडूत आणि किसान संघ गुजरात, विवाह सेंगल संगम लँग्वेजेस आहे तमिळनाडू. आन्सर याचं 17चं आन्सर सी हेच यायला पाहिजे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. क्वेश्चन 18 हा कॅन्सल केला गेला होता, तरी आपण बघूया ह्याचा आन्सर. दूरदर्शकाच्या, त्यापेक्षा बेस्ट आपण रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इन्क्रीजेस बाय इन्क्रीजिंग इट्स. टेलिस्कोप, दूरदर्शक, टेलिस्कोप माहिती आहे आपल्याला. दूरदर्शक जनरली आपण स्पेस ऑब्झर्वेशनसाठी वापरतो. इन्क्रीजेस, त्याची पॉवर इन्क्रीजेस, लेंथ ऑफ द टेलिस्कोप, डाया ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेलिस्कोप, रेडियस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टेलिस्कोप आणि वेवलेंथ ऑफ द टेलिस्कोप. तर याचं करेक्ट आन्सर आहे डायमीटर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टेलिस्कोप. डायमीटर वाढवल्यामुळं याची रिझॉल्विंग पॉवर वाढते. क्वेश्चन 19 फिजिक्सचा क्वेश्चन आहे. बेस्ट आपण इंग्लिशमध्येच बघूया हा क्वेश्चन. याविषयी बोलूया. इथं लिहिलंय मॅच द फॉलोइंग. जूल्स लॉ आहे, इलेक्ट्रिक पॉवर आहे, इन्सुलेटर आहे आणि इलेक्ट्रिक फ्यूज आहे. जूल्स लॉ, जूल्सचा नियम. जूल्स लॉ आहे असा, एक्झाम्पल इथं एक कॉपरची वायर आहे, त्या कॉपरच्या वायरमधनं करंट जातो I. आता कुठलंही वायर असू द्या, कुठलंही कंडक्टर असू द्या, त्याचा काहीतरी कमी अधिक रेजिस्टन्स असतो. कॉपर बघितलं आपण, ॲल्युमिनियम बघितलं, तर कॉपरचा रेजिस्टन्स हा कमी आहे, ॲल्युमिनियमचा रेजिस्टन्स थोडासा जास्त आहे. बट ॲल्युमिनियम हे वाईडली यूज केलं जातं इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेसमध्ये पॉवर ट्रान्समिशनसाठी. कॉपरही वापरतो आपण, कॉपर थोडंसं कॉस्टलियर आहे. आता कॉपर आपण कन्सिडर केलं, यामधनं करंट फ्लो होतोय I, ह्या वायरचा रेजिस्टन्स आहे R आणि हे करंट फ्लो होतोय T वेळा करता, T टाइम करता हा फ्लो होतोय. तर इथं हीट तयार होते. जी हीट तयार होते ती हीट तयार होत असते I2RT. T टाइम आहे, R रेजिस्टन्स आहे, I करंट आहे, त्याचा स्क्वेअर घेतोय आपण. इतकं हीट जनरेशन आहे. हा जूल लॉ आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया इथं हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळं ते वायर गरम होतं. नंतर बघूया आपण इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काही नाही, इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी. पॉवर म्हणजे रेट ऑफ वर्क डन, वर्क पर सेकंद.
वर्क पर सेकंद. त्याचं युनिट लिहितो आपण वॅट, त्यालाच आपण लिहितो जूल पर सेकंद. ते आहे इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरचा जोडी असणार आहे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, म्हणून तर आपल्याला लाईट बिल येत आहे. नंतर बघूया आपण इन्सुलेटर, दुर्वाहक. इन्सुलेटर जनरली बघतोय आपण, आता ह्याच वायरच्या केसमध्ये इथेच बघूया आपण. इथे बाजूला हे प्लास्टिकची कोटिंग असते, रबरची कोटिंग असते, आणि मधनं आतमधनं हे कंडक्टर म्हणजे हे वायर असतं ज्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. याचा पर्पज काय? दिस ॲक्ट्स लाईक अ इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणून हे काम करत आहे. इन्सुलेटरचा पर्पज असतो की आतले हीट बाहेर न जाऊ देणं आणि बाहेरची हीट आतमध्ये न जाऊ देणं. त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर. इन्सुलेटर दोन टाईपचे असतात, एक हीटचं इन्सुलेटर असतं आणि दुसरं असते करंटचं इन्सुलेटर, की ज्यामधनं करंट फ्लो होत नाही, जसं की लाकड असेल किंवा प्लास्टिक असेल त्या टाईपमध्ये. आणि एक हीटचं इन्सुलेटर असतं, जसं की आपण हिवाळ्यामध्ये जनरली हे क्लॉथ्स आणि त्यावरती स्वेटर हे उलन हे इन्सुलेटर म्हणूनच काम करत आहे. त्याचा पर्पज असतो की हीट आपल्या शरीरातून बाहेर न टाकून देणं आणि बाहेरची हीट आपल्याला न रिसिव्ह होणं, या टाईपमध्ये टेम्परेचर मेंटेन करणं. नंतर बघतोय आपण इलेक्ट्रिक फ्यूज. आता इलेक्ट्रिक फ्यूज काय आहे? चला, इन्सुलेटरचा सबस्टन्सेस विथ व्हेरी हाय रेजिस्टन्स. आता इलेक्ट्रिक फ्यूज सेफ्टी ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, येस, त्यांनी केली जाते. कारण ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये हे इलेक्ट्रिक फ्यूज वापरले जातात. आपण बघतो की इलेक्ट्रिक फ्यूज जर ओव्हर करंट असेल, व्होल्टेज कमी जास्त होत असेल, तर आपल्या गावाकडे बघतो आपण जे ट्रान्सफॉर्मर असतं तो फ्यूज उडतो असं आपण म्हणतो. तो फ्यूज डिस्कनेक्ट होतो, जेणेकरून इक्विपमेंटची सेफ्टी बनून जाते. ते आहे इलेक्ट्रिक फ्यूज. क्वेश्चन 20. 14C isotope contains 6 proton and dash neutrons. 6, 7, 8, 12. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे 8. कारण 14 आपण बघतोय कार्बन आहे, कार्बन हे कार्बनचं ॲटम, हे कार्बनचं न्यूक्लियस, कार्बनच्या बाहेर हे त्याच्या शेल, आउटर शेल्स त्याच्या. आता हे कार्बनचं न्यूक्लियस, कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनवरती चार्ज माहिती आहे आपल्याला पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन चार्जलेस, इलेक्ट्रॉनवरती मायनस चार्ज. प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या संख्येलाच म्हणतो आपण मास नंबर, महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि ॲटॉमिक नंबर असतो, नंबर ऑफ प्रोटॉन्स, याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट याविषयी. आता 14C हे आयसोटोप आहे आणि याला रेडिओ कार्बन म्हणून सुद्धा ओळखले जातं. पुरातन वस्तूंचे वय, जुन्या वस्तूंचे वय कार्बन डेटिंग टेक्निक आहे. कार्बन डेटिंग टेक्निक त्यामध्ये पुरातन वस्तूंचे वय फाइंड आउट करतो आपण आणि याचा उपयोग केला जातो. 14C महत्त्वाचा आहे. याचा मार्टिन कॉमेन आणि सॅम रुबेन यांनी शोध लावला होता 1940च्या दरम्यान. चला, पुढचे क्वेश्चन्स ते एक्सपर्ट एक्सप्लेन करतील. आपण हे 20 क्वेश्चन्स आपल्या ह्या टॉपिकचे, यानंतर आपण एक्सप्लेन करणार आहोत लेटेस्ट ट्रेंड्स डिटेलमध्ये, आणि याच्या पुढचेही क्वेश्चन्स आपण डिटेलमध्येच डिस्कस करूया. बट लेटेस्ट ट्रेंड मिस करू नका. एक ना एक पॉईंट आपण यामधला ॲडिशनल सगळे कन्सेप्ट, डायग्राम हे सगळंच आपण यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत. सो थँक्यू.